ती मोठ्या प्रमाणावरती वाढवली गेली. यामध्ये कामगारांना सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीसाठी नव्या संहितेत काय काय तरतुदी आहेत आणि त्या का महत्त्वाच्या वाटतात? कामगार जी सुरक्षितता या विशिष्ट कायद्यामध्ये आहे ना, त्या कामगार सुरक्षिततेचा एवढा मोठा भार घेतलेला आहे, की आपल्याकडे संघटित कामगारांना तर न्याय देण्यासाठी सर्व आहेतच. असंघटित कामगार ह्याच्यामध्ये जो आहे, या असंघटित कामगार कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर ज्याला आपण म्हणतो, या लोकांना कुठल्याही पद्धतीचं संरक्षण नव्हतं. या कायद्यामुळे ही खूप मोठी सुरक्षा त्या लोकांना आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ह्यांच्या सर्वात महत्त्वाची सुरक्षा म्हणजे ह्याच्यामध्ये काय होती माहिती आहे का, की ग्रॅच्युटी. आज आपण जर कॉन्ट्रॅक्च्युअल कामगाराला म्हटलं गेलं ना, तर 5 वर्षापर्यंत त्याला ग्रॅच्युटीचा कव्हर नव्हता. आज या कामगार कायद्यामुळे ना 1 वर्षानंतर त्याला ग्रॅच्युटीचा कव्हर आलेला आहे. पी-एफ त्याला इमिजिएटली 1 वर्षानंतर चालू करायचा आहे, की तो त्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याची सुरक्षितता कामगाराची की प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट वर्करला सुद्धा या कामगार कायद्यानुसार त्याचं अपॉइंटमेंट लेटर जे म्हणतो आपण, जे देण्यात येण्याचं या कामगार कायद्यामध्ये दिलेलं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ग्रॅच्युटी, पी-एफ, सामाजिक त्याच्या सगळ्याच्या वेतन होता त्याला वेळेवरती वेतन मिळालं पाहिजे. वेतन जर वेळेवरती त्याला मिळालं नाही तर तो इमिजिएटली त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतो. त्याच्यावरती त्या कायद्यानुसार त्याच्यावरती ॲक्शन होऊ शकते. तर त्यांची सामाजिक सुरक्षता जी एक असंघटित कामगारांना होती. बघा तुम्ही आज या देशामध्ये ज्या पद्धतीचं कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स काम करतात आहे. आज आपण जर बघायला गेलो तर एखाद्या आस्थापनेमध्ये जेवढे परमनंट कामगार असतात ना, त्याच्यापेक्षा जास्त पटीने कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स काम करत असतात. त्या कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्सवरती आपण पूर्ण ती आस्थापना चालवत असतो. त्या कॉन्ट्रॅक्च्युअल वर्करला जे बेनिफिट्स असतात, ते बेनिफिट्स त्या लोकांना मिळत नाही. पण या कामगार कायद्यामुळे ते सगळे बेनिफिट्स त्यांना इमिजिएट बेसिसवरती मिळणार आहे. त्यांची ग्रॅच्युटी, पी-एफ आणि या सगळ्या गोष्टीचा त्या लोकांचा त्याच्यामध्ये कंपल्सरी त्या लोकांना इम्प्लिमेंटेशन करावं लागणार आहे. तुम्ही जे मुद्दे मांडले